भ्रष्टाचार झाला पाहिजे, फक्त टक्केवारी कमी असावी. हे वक्तव्य जर खरंच एक लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलं असेल ना, तर ती केवळ एक दुर्दैव नाही, तर संपूर्ण समाजाच्या नैतिक मूल्यांना धक्का देणार आहे. अशा प्रकारचं विधान ऐकून एक सामान्य नागरिक म्हणून मनात तीव्र संताप आणि निराशा निर्माण होते. लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात. त्यांच्याकडून प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि स्वच्छ प्रशासनाची आपल्याला अपेक्षा असते. मात्र भ्रष्टाचाराला कमी अधिक टक्केवारीच्या चौकटीत बसून त्यांचे समर्थन करणारी भाषा वापरली जात असेल, तर हा भ्रष्टाचार विरोधातील लढ्यालाच कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे का? भ्रष्टाचार हा 5%, 10% किंवा 50% असा मोजण्याचा विषय नाही. भ्रष्टाचार म्हणजे हा भ्रष्टाचारच असतो. तो जनतेच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारतो, विकास कामांचा दर्जा घसरतो आणि सामान्य माणसाच्या शासनावरील विश्वास संपवतो. आज एक सामान्य नागरिक एखादे सरकारी काम करताना पारदर्शक व्यवस्था मिळावी अशी अपेक्षा ठेवतो. अशा वेळी जबाबदार पदावरील व्यक्तीकडून अशी वक्तव्य होणं अत्यंत गंभीर आहे. आज देशभरात भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची चर्चा होत असताना अशा प्रकारची विधानं समाजात चुकीचा संदेश देतात. त्यामुळं तरुण पिढीच्या मनातही चुकीचेच विचार रुजवण्याचा धोका निर्माण होतो. लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रत्येक शब्दाचे गांभीर्य ओळखले पाहिजे, कारण त्यांच्या वक्तव्यांचा समाजावर मोठा परिणाम होत असतो. एक नागरिक म्हणून माझी मागणी काय आहे की या वक्तव्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधींनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे. जर हे वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यांनी जाहीरपणे माफीही मागावी आणि भ्रष्टाचार विरोधात ठाम भूमिका असल्याचे स्पष्ट करावे. तसेच संबंधित पक्षानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. आपल्या देशाला आणि राज्याला कमी टक्केवारीचा भ्रष्टाचार नकोच आहे, तर शून्य भ्रष्टाचार हवा आहे. जनतेच्या विश्वासाचा सन्मान करणारे, प्रामाणिक आणि उत्तरदायी प्रशासन हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. भ्रष्टाचाराचे कोणत्याही स्वरूपात समर्थन होऊ शकत नाही आणि होऊ नये. एक जागरूक नागरिक म्हणून मी अशा मानसिकतेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि या पद्धतीनं जर समजा असे आपले लोकप्रतिनिधी काम करत असतील तर यांना कोणत्या विश्वासानं आपण निवडून आणून दिलं पाहिजे. जर एक जबाबदार पदावरील व्यक्ती, उपनगराध्यक्ष पदावरील व्यक्ती जर हे असे वक्तव्य करत असेल तर त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांनी काय विचार करायला हवा? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. आणि ज्या पक्षाच्या उपनगराध्यक्षांनी असे वक्तव्य केले त्या पक्षाकडून कोणत्या प्रकारची त्यांच्यावरती कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं ते देखील आम्हाला सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.